ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आता अवघे काही तास उरले असतानाच विरारमध्ये भाजप कार्यालयामध्ये पैशांची पाकिटं सापडलेली आहेत। 20 ते 25 ही पाकिटं असून एका पाकिटामध्ये जवळपास 38 ते 40 हजार रुपये असे प्रत्येक पाकिटामध्ये आहेत। आणि असा आरोप करण्यात येतोय की ही पाकिटे जी आहेत की जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदारांना देण्यात असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केलेला आहे। बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक निशाद चोरगे आणि त्यांच्या साथीदारांनी भाजपचं जे कार्यालय आहे मनीष वैद्य यांच्या कार्यालयामध्ये पैसे असल्याचं त्यांना गुप्त माहिती मिळाली। त्या धर्तीवर ते तिथे गेले आणि तिथे ही पाकिटं मिळाली। त्यानंतर त्याने ताबडतोब प्रसार माध्यमांना बोलवलं आणि पोलिसांना बोलवलं। सध्या ह्या पैशांचं मोजमाप सुरू आहे। तर दुसरीकडे मनीष वैद्य यांनी हे आरोप फेटाळलेले आहेत। हे पैसे माझे वैयक्तिक असून त्याचा जिल्हा बँकेची काही संबंध नसल्याचं सांगितलंय। तर याआधी देखील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा अशाच प्रकारे पैसे हे सापडले होते। त्यामुळे हे जे पैसे आहेत हे मतदारांसाठीच असल्याचं ठोस म्हणणं जे आहे बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांचं आहे। कारण जवळपास मागील 2 दिवसांपासून वसई विरारमध्ये चर्चा आहे की एका मताचा रेट हा भाजपकडून 20 ते 40 हजार रुपये इतका ठरवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडणुकीचा या पैशाशी काय संबंध आहे हे देखील आता पाहावं लागणार आहे। तर दुसरीकडे अजूनही पोलिसांचा पंचनामा आणि इतर कारवाई सुरू आहे। रात्री उशिरापर्यंत नेमकं पोलीस काय भूमिका घेतात, कोणावर गुन्हा दाखल करतात ते पाहावं लागणार आहे। त्यामुळे एकंदरच या पैशाचा वापर ह्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी होतोय असा आरोप करण्यात येतोय। यावर मनीष या संपूर्ण घटनेवर निशाद चोरगे यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। जनता पार्टीची माणसं पोलीस आले आहेत म्हणून सांगतात का वॉरंट दाखवा, हे पैसे पकडल्याची काही हेच नाही। कोणाच्या घरात घुसले? अरे एखाद्या ऑफिसमध्ये आम्ही आलाय, मी स्वतः आलाय तिकडे, मी स्वतः पैसे पकडलेत, मी स्वतः लोकांना दाखवलाय, मी बोलवलं मीडियाला, मी बोलवलं पोलिटिशियनला। वॉरंटचा विषय काढायचा संबंध आहे का? पंचनामा करा। मला माहिती मिळाली की या बीजेपीच्या कार्यालयामध्ये पैसे वाटले जात आहेत। इकडून गेलेला एक माणसाने मला फोन केला। इकडे आपल्या एका मतदार ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदाराने मला सांगितलं की मला असे पैसे मिळालेले आहेत आणि या ऑफिसमधनं पैसे वाटले जात आहेत। म्हणून मी डायरेक्ट या ऑफिसमध्ये आलो आणि चेकिंग केली तर एका बॅगेमध्ये भारतीय जनता पार्टीची पिशवी होती। त्या पिशवीमध्ये पाकिटं होती, जवळजवळ 20 ते 25 पाकिटं होती। ती मी काढली, मी पोलीस स्टेशनला फोन केला, मी मीडियाला सांगितलं की असं असं चाललंय इकडे। त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये आपली ठाणे जिल्हा बँकेची यादी मिळाली। हे तिन्ही प्रूफ आम्हाला मिळाले म्हणून आम्ही मीडियाला आपले पत्रकार मित्र मंडळींना सांगितलं आणि पोलीस स्टेशनला फोन केला। पोलिसांना थोडाफार वेळ झाला असेल, ते पोलीस लोक आले, त्यांनी ते पंचनामा वगैरे करतायत। आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना सगळं सहकार्य करतो, पोलिसांना वगैरे सगळ्यांना सहकार्य करतोय। पण ते सहकार्य करता पंचनामा करण्यासाठी जर आले असताना भारतीय जनता पार्टीचे नेते जर त्या पोलिसांनाच जर असं विचारत असतील की तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे का, जर एखादा ऑफिसमध्ये येण्यासाठी, तर किती दुर्दैनीय गोष्ट आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आपल्या शासनाचं म्हणजे प्रशासनाचे आपले पोलीस अधिकाऱ्यांवरची बोलायची पण काय पद्धत आहे की नाही? साधी सरळ गोष्ट आहे। 20 ते 25 पाकिटं होती, अंदाजे आम्हाला माहित नाही, 20 ते 25 पाकिटं होती। त्याच्यात आम्ही एक खोललेलं नाही एक पण पाकिट, पण त्यांनी सांगितलं की त्यात एका पाकिटमध्ये 40 हजार रुपये। बघा, पहिली तर काय की बहुजनची पहिल्यापासून पद्धत आहे, त्यांना असं वाटते आजही दादागिरी करून सगळं मिळवता येईल, पण लोकांनी दाखवलेला घरचा रस्ता दादागिरी केल्यावर काय होतं। आज जर ती परिस्थिती होती, आज आमचे सरचिटणीस त्यांचं बँकेचं त्यांचं काम असतं ते, त्याबद्दल तुम्हाला सगळं क्लिअर त्यांनी केलेलं आहे। त्या बँकेच्या कामासाठी त्यांनी त्यांच्या बॅग घेऊन आलेले। आता आपल्या कार्यालयात कोण आलं त्यानंतर त्याची बॅग बाहेर ठेवायची ही पद्धत आपल्याकडे नाहीये। ठीक आहे, त्यांनी काय घेऊन आलं ती त्याच्या बॅगेत त्याच्याकडे त्याचे इन्व्हॉल्व होते, त्याचं क्लेरिफिकेशन त्यांनी सगळं दिलेलं आहे। त्याचे सगळे रितसर ते पुरावे पोलीस स्टेशनला हजर करतील। त्यांनी बँकेतनं कुठल्या यातून पैसे काढलेले आणि काय केलेले ते सगळं त्यांना पुरावे करतील। ही इलेक्शन आहे, ही आम्ही काही इथे कुठल्याही मतदाराला बोलवत नाही। ते बोलतात की एका मतदाराने इथे बोलवलं, एक तरी मतदार सांगायचं की तिकडे बोलवलेलं आहे। दुसरी, इथे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, चेक करायचा कुठला मतदार इकडे आलेला, जर आला असेल तर इथे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, आम्ही फुटेज द्यायला तयार आहेत। आम्हाला फक्त व्हिडिओ पाहिजे की आम्ही तुमच्याकडे सुपूर्द केलेली आहे। आम्हाला जे वाटलं ते आम्ही बोलतो। शेवटी प्रत्येकाला स्वातंत्र्य देशात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे की नाही आम्ही सांगतोय। आता सिद्ध करतील भारतीय जनता पार्टीचं काय झालं आता सिद्ध करायचं। आम्हाला असं वाटतंय आम्ही तुम्हाला बोलतो, तुमचे अधिकार आहे, महानगरपालिका